एका रात्रीत सर्व संपलं. पुण्यातील मोठी IT कंपनी बंद. 700 इंजिनियर्स झालेत बेरोजगार. कालपर्यंत ऑफिसमध्ये काम केलं आणि आज कंपनीला थेट कुलूप लागलं. पुण्यातील हिंजवडी फेज 2 मधून समोर आलेल्या या घटनेने IT क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. थिंक टेक्नॉलॉजी इंडिया ही IT कंपनी अचानक बंद झाल्यामुळे तब्बल 700हून अधिक सॉफ्टवेअर इंजिनियर्स आणि फ्रेशर्स बेरोजगार झाले आहेत. कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार कंपनी गेल्या काही महिन्यांपासून पगार वेळेवर देत नव्हती. अनेकांचे पगार थकवण्यात आले होते. एवढंच नाही तर कर्मचाऱ्यांना दिलेले चेक्सही बाउन्स झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक कर्मचारी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे कंपनीने नोकरी देताना लॅपटॉपसाठी प्रत्येकी 15,000 रुपयांची सिक्युरिटी डिपॉझिट घेतली होती. मात्र कंपनी बंद करताना ही रक्कम परत करण्यात आलेली नाही. ऐन आर्थिक मंदीच्या काळात अचानक नोकरी गेल्याने अनेक तरुणांवर मोठं संकट कोसळलं आहे. आता कर्मचारी कंपनी विरोधात कारवाईची मागणी करत आहेत. मंडळी, तुमच्या मते अशा कंपन्यांवर कठोर कारवाई व्हायला हवी आहे का? कमेंट करून नक्की कळवा.